अनन्याताई, तुम्हाला भूक लागली आहे का? मी देते ना काहीतरी बनवून तुम्हाला. काय बनवू तुमच्यासाठी सांगा ना. मी तुला इग्नोर करते कळत नाहीये का तुला? अहो, तुम्हाला भूक लागली असेल म्हणून म्हटलं की काहीतरी बनवून देते. किती फेक वागतेस ग. आणि माझ्यासाठी काही बनवू नकोस तू. मला तर तुझ्यावर विश्वास पण नाहीये. मला तर वाटतं तू आमच्या ताटात ना विष टाकायला पण मागे पुढे बघणार नाहीस. अनन्याताई, मी कधी स्वप्नातही तुमच्याबद्दल असा विचार करणार नाही. तुम्ही चुकीचा अर्थ घेताय. बास कर आता. सारखं चूक बरोबर आणि ही इमोशनल होण्याची नाटकं ना माझ्यासमोर करू नकोस. अनन्या, काय झालंय? आत्या, तू ना हिच्यापासून सावध राहा. ही ना चांगलं वागण्याचं ना नाटक करते. हिने माझ्या दादाला पण मॅनिप्युलेट केलं, उद्या तुम्हाला करेल. अनन्या, तू समजतेस ना तसं काहीही नाहीये. आणि मीराचं कुठेही चुकलं नाहीये. तू डोळे झाकून विश्वास ठेवलायस तुझ्या आईवर. थोडं समजुतीने वाग. जरा विचार कर नीट. मी पण कोणाशी आर्ग्यू करते? तुला तर माझी आई कधीच आवडली नाही. तुम्ही सगळे ना तिला एकटं पाडताय, हे सगळं कळतंय मला. ट्रस्ट मी असं होऊ देणार नाही. अनन्या, पुन्हा तू एकाच बाजूने विचार करतेस. हा, मी एका बाजूने विचार करते. तू काय विचार करते आणि काय काय करतेस ना हे बोलायला लावू नको आत्या. अनन्या, तू तुझ्या आत्याशी बोलतेस विसरू नको. तू पण नीट बोल माझ्याशी आत्या. या मीरा वहिनीने ना तुम्हा सगळ्यांना हिप्नोटाइज केलंय. मलाही आधी वाटायचं की मीरा वहिनी ग्रेट आहे, पण नाही आहे तसं. पण आता असं वाटतंय की दादाचं लग्न मायाशी झालं असतं ना तर खूप बरं झालं असतं. हे दिवस तरी बघावे लागले नसते. तुझ्यापेक्षा ना ही माया बरी आहे. हिचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे तरी नाही आहेत. ही अनन्या बरोबर बोलते. अथर्वसाठी मीच योग्य आहे. आजही वेदा, काय हवंय बाळा तुला? आई, काय झालं? काहीच नाही. आई, मला माहितीये तुला काहीतरी झालंय. तू रडत होतीस आणि मला हेही माहितीये तू मला काहीच सांगणार नाही, कारण मी लहान आहे ना. वेदा, खरंच काहीच झालेलं नाहीये. आई, मी लहान असले ना तरी मी तुझी मुलगी आहे. मला सगळं कळतं. तू ना काळजी करू नको. मी देवी आईकडे प्रार्थना करेन की तुला कायम आनंदी ठेवू. वेदा, तुझी इतकी गोड प्रार्थना देवी आई नक्की ऐकेल. थँक्यू. आई, तू अशी सॅड नको राहू ना. तू हॅपी राहा. आणि आई, मी ना तुला एक प्रॉमिस करते की तुला माझ्यामुळे कधीच त्रास होणार नाही. वेदा, ये. वा, आई मुलीचं नातं असावं तर असं. खूप सुंदर.
भावनांचा पूर आलाय ना, थांबा, थोडं थांबा. सकाळ होताच भूकंप येईल. ताई, यात सगळ्या मंदिरांची माहिती आहे, पण मी मगाचपासून शोधते ते दक्षिण भैरवी मंदिर, त्याबद्दल यात काहीच उल्लेख नाही आहे. काहीच सापडत नाही आहे ग. हो ना, म्हणजे हे बघ, ही जी मंदिरं आहेत ना, तिथली बरीचशी मंदिरं मलाही माहिती आहेत अगं, पण आपल्याला जे मंदिर हवंय त्याचाच उल्लेख इथे नाहीये. म्हणजे ते इतके सहज सापडणारे नाही म्हणा. ताई, मला काय वाटतं की हे दक्षिण भैरवी मंदिर असं काही अस्तित्वात पण असेल का? असेल मीरा, आपल्याला सापडलेल्या बखरीत त्याचा उल्लेख आहे म्हणजे असेल. आणि मला वाटते ते दक्षिण दिशेलाच असेल. कसं काय? म्हणजे दक्षिण भैरवी नाव आहे ना, दिशेवरून नाव असू शकतं. हां, पण मग यात त्याचा उल्लेख का नाही आहे? मीरा, प्रत्येक गोष्ट कागदावर असेल असं नाही. म्हणजे बघ ना, सृष्टीत बऱ्याच गोष्टी सुरुवातीपासून अस्तित्वात आहेत, माणसांनी ते फक्त शोधून काढले. आणि हे दक्षिण भैरवी देवीचं मंदिर, त्याचा उल्लेख या नकाशात जरी नसला तरी आपल्याला सापडलेल्या बखरीत आहे. आता आपली जबाबदारी एवढीच आहे की ते मंदिर आपल्याला शोधून काढायचं आहे. ठीक आहे, मग आपण दक्षिण दिशेला शोधूया. मीरा, मीरा, आत्या, मीरा, लवकर चल, खाली खाली अनर्थ झाला. मला सांगा नक्की काय झालंय? अगं, अथर्व खूप चिडलाय, मंजिरीच्या अंगावर धावून गेलाय तो. तू चल ना प्लीज. काय? हो, हे बघ, या मॅगझिन मध्ये जे छापून आलंय ना, ते वाचलं त्याने आणि तो खूप चिडला. हे बघ, वाच. व्यवसाय आणि समाजकार्यात अग्रेसर असलेल्या रामपुरे कुटुंबात संपत्ती आणि हक्कासाठी गृहयुद्ध. श्रावणबाळ म्हणून ओळखला जाणारा अथर्व रामपुरे आता बनला दुर्योधन. तू चल ना लवकर. मीरा, चल. चला. मॅगझिन मध्ये काय छापून आणलंयस तू? काय आहे? अथर्व, मी काही केलेलं नाहीये. तुझी नाटकं बंद कर. अरे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय अथर्व. माझा कुठलाही गैरसमज होत नाहीये. तुझ्यामुळे या घराची, रामपुरे नावाची बदनामी झाली आहे.